नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सागर जाधव ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील ॲडमिशन करताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतात, म्हणजे जसं MBBS असो, BMS असो, BHMS असो या तर BDS असो, या सर्व कोर्सेससाठी ॲडमिशन करताना किंवा काउन्सिलिंग करताना कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये साधारणतः एक 10 ते 11 डॉक्युमेंट्स हे महत्त्वाचे आहेत। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे आपण याला नीट, त्यानंतर नॅशनॅलिटी डॉक्युमेंट्स, देन अकॅडमिक्स, देन आधार कार्ड आणि मेडिकल फिटनेस अशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे। तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया नीटमधून तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतात। तर त्यामध्ये नीटचं ॲडमिट कार्ड, सेकंड आहे नीटचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, थर्ड आहे नीटचं मार्कशीट। हे 3 डॉक्युमेंट नीट क्रायटेरियामधून लागतात। त्यानंतर सेकंड टॉपिकवरती येतात नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल। तुम्ही महाराष्ट्रातले आहात याचं तुम्हाला प्रूफ म्हणून नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल हे तुम्ही मॅन्डेटरी तुमच्याकडे असायला हवं। त्यानंतर तुमचं अकॅडमिक्समध्ये तुमचं HSC आणि SSC हे 2 डॉक्युमेंट्स म्हणजे 10वी आणि 12वीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला मॅन्डेटरी लागणार आहेत। मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, 10चं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट आणि 12चं मार्कशीट। त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे आधार कार्ड। आधार कार्ड हे तुमच्याकडे मॅन्डेटरी असलेलंच पाहिजे आणि आधार कार्डमध्ये कुठल्याही प्रकारच्या नावामध्ये मिस्टेक किंवा बर्थ डेटमध्ये मिस्टेक नसावी। त्यानंतर एक महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट। या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा तुम्हाला जसं की स्क्रीनवरती दिसतोय तशा प्रकारे तुम्हाला मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट लागतो। त्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या MBBS डॉक्टरचा तुम्हाला स्टॅम्प आणि सिग्नेचर पाहिजे। या अशा प्रकारचं असतं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट। यानंतर काही कॅन्डिडेटचं असं असतं की त्यांची कास्ट असते, जसं ओपन असो, OBC असो, त्यानंतर SC असो, NT असो, ह्या ज्या कास्ट आहेत, तर या कास्टसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी या 2 गोष्टी मॅन्डेटरी आहेत। जर तुम्ही कोणत्याही कास्टमधून कोट्यामधून तुम्ही ॲडमिशन घ्यायचं जर असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हे मॅन्डेटरी लागतं। त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे काय असतं, हे कोणत्या कॅटेगरीसाठी इम्पॉर्टंट असतं, जसे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे की NTA, NTB, NTD, NTC आणि OBC आणि SBC या सर्व कॅटेगरीसाठी हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा कोटा म्हणजे डिफेन्स कोटा। डिफेन्समध्ये D1, D2 आणि D3 असे 3 कोटा असतात। तर त्यांचं डिस्क्रिप्शन असं असतं की D1, D2 आणि D3 हे एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट हवं, मॅन्डेटरी आहे। ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट पण चालतं, त्याला ॲक्च्युअल जे सर्व्हिसचं सर्टिफिकेट असतं ते पण चालतं। त्याच्यानंतर D1 आणि D2 हे जर 2 कोटा जर असेल तर त्यांच्यासाठी डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन, जे पर्सन डिफेन्समध्ये आहे त्याचं डोमिसाईल पण महाराष्ट्राचं हवं D1 आणि D2 साठी। आणि D3 साठी ट्रान्सफर सर्टिफिकेट ऑर डोमिसाईल ऑफ दॅट मॅन फ्रॉम महाराष्ट्र, म्हणजे जो माणूस ऑलरेडी हे करतोय, जॉब करतोय डिफेन्समध्ये, त्या पर्सनचं डोमिसाईल महाराष्ट्राचं हवं आणि प्लस ट्रान्सफर सर्टिफिकेट पण महाराष्ट्राचं हवं, म्हणजे तो महाराष्ट्रामधून दुसऱ्या स्टेटमध्ये काही ड्युटी त्याची पोस्टपोन असेल तर त्याच्यासाठी हे ट्रान्सफर सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इलिजिबिलिटी सर्टिफिकेट ऑफ EWS कॅटेगरी। EWS कॅटेगरीसाठी इलिजिबिलिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला मॅन्डेटरी हवं। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही जर सीमा, म्हणजे जसं की आपलं बेळगाव आहे, सीमा विरहिती म्हणतो त्याला आपण, जसं की आपण बॉर्डरवरती काही गावं आहेत तर ते मराठी नाही आणि कर्नाटका पण नाही, त्यांच्यासाठी डिस्प्यूट एरिया सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे। त्याच्यानंतर हिल्ली एरिया। हिल्ली एरियामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हिल्ली एरियामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन त्या कोट्यामध्ये जर अप्लाय करायचं जर असेल त्याच्यामध्ये पॅरेंट्सचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे हिल्ली एरियामधले असायला हवं आणि मुलाची 10वी आणि 12वी ही हिल्ली एरियाच्या स्कूलमधून किंवा कॉलेजमधून झालेली असावी, हे मॅन्डेटरी आहे हिल्ली एरियासाठी। त्यानंतर नेक्स्ट आहे PWD, फिजिकली हँडिकॅप। फिजिकली हँडिकॅप मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे। त्यांचं व्हेरिफिकेशन हे मुंबईला होतं, त्यांना मुंबईला जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागतं, त्याचं मेडिकल फिटनेस करावं लागतं। मग तिथून तुम्हाला एक स्लिप दिली जाते, त्या स्लिपवरती पूर्ण डिटेल्स दिलेले असतात। ती स्लिप तुम्ही जशीची तशी तुम्हाला जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट होते तेव्हा तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये
टाकायची असते. आणि याच्यानंतर मायनॉरिटीज असतात, काही मायनॉरिटी सर्टिफिकेट असतात, जसे की मुस्लिम मायनॉरिटी आहे, त्यानंतर ख्रिश्चन मायनॉरिटीज आहे, तर ही मायनॉरिटी सर्टिफिकेट पण तुम्हाला मॅन्डेटरी लागतात इफ तुम्हाला ऍप्लिकेबल असतील तर. आणि एक अजून महत्वाचा टॉपिक म्हणजे ऑर्फन. ऑर्फनमध्ये जे मुलं अनाथ आहेत त्या मुलांसाठी एक स्पेसिफिक कोटा आहे. त्या कोटामध्येही तुम्ही अप्लाय जर करायचं असेल तर तुमच्याकडे ऑर्फन सर्टिफिकेट हे पाहिजेच पाहिजे. ऑर्फन सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही ऑर्फन कोटामध्येही अप्लाय करू शकता. आता हे सर्व झाले महाराष्ट्रातील काउन्सिलिंगचे डॉक्युमेंट्स. या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करताना या डॉक्युमेंट्समध्ये कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नसावी, बर्थ डेट मध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज नसावं, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि कुठलंही डॉक्युमेंट डुप्लिकेट प्रोव्हाइड करू नाही. डुप्लिकेट प्रोव्हाइड केल्यास आणि तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन अडचण येते. त्यामुळं अशाच प्रकारच्या माहिती असलेल्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. अराउंड BMS इन मध्य प्रदेश आम्ही लवकरच ही व्हिडिओ घेऊन येत आहोत. थँक्यू.